बॉलिवूड अभिनेत्री सानिया मल्होत्रा हिच्या बहुचर्चित मिसेस चित्रपटाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय। अरेंज मॅरेज, लग्नापूर्वी सर्व काही छान, पण लग्नानंतरचा सासूरवास पाहून प्रत्येक विवाहित महिलेला जणू ही आपलीच कथा पडद्यावर मांडली की काय असा प्रश्न पडू लागतोय। अत्यंत कमी बजेटच्या या चित्रपटाने सोशल मीडियावर बरीच चर्चा घडवून आणली आहे। सध्या गुगलवर हा चित्रपट सर्वात जास्त सर्चही केला जातोय। त्याचप्रमाणे OTT प्लॅटफॉर्मवरही त्याला सर्वात जास्त ओपनिंग मिळाली आहे। दंगल चित्रपटातील बबिता कुमारी किंवा पगलेट मधील संध्या असो, अभिनेत्री सानिया मल्होत्राने नेहमीच पडद्यावर सशक्त स्त्रीच्या भूमिका साकारल्यात। मिसेस चित्रपटातून रिचा म्हणून प्रेक्षकांच्या ती आता भेटीला आली आहे। या सिनेमात तिने एका गृहिणीची भूमिका साकारली आहे। आरती कडव या मराठमोळ्या दिग्दर्शिकेने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय। या चित्रपटाच्या कथेचं आणि कथा सादरीकरणाचं प्रेक्षक तसंच समीक्षकांकडून खूप कौतुक होतंय। सानियाने यात दमदार भूमिका साकारली आहे। सानिया नेहमी चौकटी बाहेरच्या भूमिका साकारताना दिसते, त्यामुळे तिची चित्रपट निवड किती परफेक्ट आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। यामध्ये सानिया सोबतच निशान दहिया, कवलजीत सिंह यांच्याही भूमिका आहेत। मिड डेच्या वृत्तानुसार सानिया म्हणाली की महिलांकडून खूप अपेक्षा ठेवल्या जातात। मुलाला जन्म दिल्यानंतर महिलांना नोकरी सोडणं हे खूप सामान्य झालंय, पण मूल हे दोघांचं असेल तर बरं होईल। मुलाला सांभाळण्याची जबाबदारी पती आणि पत्नी अशी दोघांचीही आहे। असं झालं तरच योग्य समतोल राखला जाईल। प्रशिक्षित डान्सर आणि डान्स शिक्षिकेची ही कथा आहे। अरेंज मॅरेज नंतर ती घरकामात इतकी व्यग्र होते की ती स्वतःचं अस्तित्व, स्वतःची स्वप्न, स्वतःचं स्वातंत्र्य सर्व काही गमावून बसते। लग्नानंतर विवाहित महिलेने कसं राहिलं पाहिजे आणि घरातील कामं कशी केली पाहिजेत याबद्दल समाजाने ठरवलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात ती अक्षरशः खचून जाते। सोशल मीडियावर आणि विशेषतः महिलांमध्ये या चित्रपटाची खूप चर्चा होतीये। दैनंदिन आयुष्यातील अनेक प्रसंग त्यात जसेच्या तसे दाखवण्यात आल्याचं अनेकांनी म्हटलंय। त्यामुळेच प्रेक्षकांना हा चित्रपट आपलासा वाटतोय। न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये क्लोजिंग चित्रपट म्हणून मिसेसची निवड झाली होती। तिथेच सानियाला तिच्या दमदार अभिनय कौशल्यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला। थिएटरमधील प्रदर्शनानंतर आता हा चित्रपट झी5 या OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे। अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी ओनली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा।